संध्याकाळ होतीये, सूर्यास्त होऊ लागलेला आहे. 5 वाजलेले आहेत एक्झॅक्ट. आणि 5 वाजता इतकं सुंदर वातावरण झालेलं आहे की आपल्यासमोर दिसत असेल की आता आम्ही मुंबईच्या अगदी जवळ म्हणजे मुंबईमध्येच आहोत, मुंबईच्या किनारी आहेत. पण जी सगळ्यात अट्रॅक्टिव्ह गोष्ट अशी म्हणता येईल ना, ती अट्रॅक्टिव्ह किंवा सगळ्यांना ओढ लावणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे भारतातलं असं प्रसिद्ध हॉटेल ताज हॉटेल आणि त्याच्या शेजारी असलेलं गेटवे ऑफ इंडिया, जे मुंबईचं प्रवेशद्वार ज्याला म्हटलं जातं. आणि अत्यंत सुंदरसं वातावरण, सभोवताली हे सगळे पक्षी आणि अप्रतिम असं वातावरण. खरं तर ही जागा जी आहे ना, ज्यावेळेस तुम्ही कधी म्हणजे पुढेच बसा, म्हणजे पुढे म्हणजे ज्यावेळेस या होडीमध्ये बसलात ना, तर या इथे जवळ येण्याचा प्रयत्न करा. कारण काय अप्रतिम असं नयनरम्य असं दृश्य आहे. म्हणजे मला असं वाटतं की फोटो वगैरे काढण्यापेक्षा तुम्ही हे सुंदरसं हे सगळं दृश्य जे आहे ना, डोळ्यात साठवून घेण्यासारखं आहे. लाटा जास्त जोरात नाही आहेत, वादळ किंवा वाराही खूप काही नाही आहे. आणि हे समोर जे दिसतंय ते आहे एक सुंदरसा क्षण जो आपण या कॅमेऱ्यामध्ये आपण टिपतोय. आमच्या पुढे एक बोट आहे आणि ही पक्षी बघा, खूप सारे पक्षी खूप आहेत. आणि ही जी मी तुम्हाला म्हटलं तर प्रायव्हेट जी बोट आहे, तर ही प्रायव्हेट बोट आहे. तुम्ही अवघ्या 15 मिनिटाच्या आत, 15 मिनिटं पण नाही लागत मला वाटतं, 15 ते 10 मिनिटं. आणि ही जी आहे त्याच्या शेजारची ही एक VIP बोट जी आहे तर ती थोडीशी ती एक आहे, थोडी याची कॉस्टली आहे. ही 290 रुपयाला, तर ते थोडंसं तुम्हाला 1000 ते 1500 रुपये त्याचं तिकीट जाऊ शकतं किंवा 2-1000 रुपये. आणि ते मात्र तुम्हाला 4-5 हजार पर्सनल तुम्हाला ती ही करावं लागेल. तर हे बघा आपल्या समोर जे आहे ते आहे गेटवे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल ज्याला म्हणता येईल, मुंबईचं प्रवेशद्वार ज्याला म्हणता येईल, ते सगळं आपल्या समोर दिसत आहे. अप्रतिम असं दृश्य. आता थोडंसं हे वळसा घालून तिथे थांबणार आहे. महत्त्वाचं असं की शक्यतो झालंच तर लवकर येण्याचा प्रयत्न करा. सध्याला 5 वाजलेले आहेत. झालं तर तुम्ही सकाळी 9च्या दरम्यान जर आलात तर 12पर्यंत तुमचं हे सगळं रिटर्न तुम्ही पुन्हा मुंबईत येऊ शकतात. आणि इतर जे स्थळ तुम्हाला बघायचे आहेत, जे फिरायचं असेल ते तुम्हाला बघता येऊ शकते. शक्यतो झालं तर लवकर सकाळी या, उशीर करू नका. तुम्ही 11-12ला जर पोहोचलात तर तुम्हाला मी सांगतो की कमीत कमी 4-5 तुम्हाला वाजतीलच. आणि हॉटेल ओबेरॉय असेल, हॉटेल ताज असेल आणि या सगळ्या गोष्टी, किती अप्रतिम सुंदर असं दृश्य आहे बघा. आपण पोहोचलोय. खरंच खूपच सुंदर वातावरण. सूर्यास्त आणि त्याच्या सभोवताली असणाऱ्या, आणि लोक आज खूप, लोकांची गर्दी खूप आहे. त्याचं कारण काय तुम्हाला आत्ताच म्हटलं, रविवार आहे. रविवार असल्यामुळे वा क्या बात आहे, खूप सुंदर फोटो आलाय. तिकडनं लोक उतरणार आहेत, तर इकडून जे आहेत तर आपल्याला वरती जायचं आहे. त्यामुळे गर्दी होऊ नये म्हणून ही आपल्याला या सगळ्या गोष्टी दिसून येतात. आता ही ज्यावेळेस होडी पुढे जाईल त्यावेळेस आपल्याला कदाचित आपण तिथे उतरणार आहे, तिथे जाईल आपली, रिव्हर्स घेतील, हे रिव्हर्स घेऊन तिथे जातील. आणि भारताच्या टोकावर म्हणता येईल आणि भारताच्या ऐतिहासिक स्थळावर आपण पोहोचलेलो आहोत. बघा आमच्यासुद्धा या फेरीबोटमध्ये किती लोक आहेत, खूप लोक आहेत. आणि हे अवघ्या 5-5 मिनिटाला ह्या फेरीबोटच्या ज्या राईड्स असतात किंवा प्रवास असतो तो सुरू असलेला आपल्याला दिसून येईल. आता ही फेरीबोट पुढे जाते आहे. झालंच तर आपण तिथे किंवा पुन्हा इथेच अशी 2 ठिकाणं आहेत की जिथून आपल्याला जाता येईल. मला वाटतंय आपण ही बोट गेल्यानंतर इथे थांबणार आहेत. आणि ही दोरी जी आहेत तर ही दोरी देतात वरती, जेणेकरून ते काय होतं की ते त्याला सपोर्ट होऊन जातो. जसं की बघा ते तिथे एक व्यक्ती काय करतो की ती दोरी देतोय आणि एका दोरीच्या साह्यावर ती फक्त गुंतलेली असते. आणि इथे आपण पोहोचलोय.
हे जे आहे तर इथे बोट लागणार आणि हे बघा तुम्हाला इथे कडे दिसत असतील. ह्या कड्यांना काय करतात, ही जी दोरी आहे ना, ही दोरी त्याच्यात गुंतवतात जेणेकरून ती एका जागेवर स्थिर राहते. लोकांची गर्दी बघा. लगेच दुसरी फेरीबोटही आलेली आहे त्याच्या मागेच, एकामागे एक. आता हे काय करतील, ही बोट याला जोडतील आणि एकामागे एक या दोन बोटी म्हणजे त्यातून लोक या बोटीमध्ये आणि यातून वरती जातील बघा. थोडंसं मागे पुढे घेतात ती लोक. सो चला तर आता आपण ताज हॉटेलकडे जाऊयात, जेणेकरून ताज हॉटेलमधलं वातावरण किंवा ताज हॉटेलचं बाहेरचं वातावरण काय ते बघता येईल आपल्याला. आपल्याकडे तितका वेळ नाही आहे पण प्रयत्न करूया. आणि आपल्या समोर हे आहे हॉटेल ताज आणि इतकी प्रचंड गर्दी आहे ना, गर्दी बघू शकता तुम्ही. आज काय गर्दी, आज खूप गर्दी आहे, खूप खूप गर्दी. हां लाईन लागली आहे का तिकडे जाण्यासाठी? नाही 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 नाही, बोटिंगची तिकडे दुसरीकडे. या इकडे खूप गर्दी आहे, खूप. आज गर्दी बघा. रविवार असल्यामुळे काय आलेलं की गर्दी खूप वाढलेली आहे. आणि ताज हॉटेल समोर सुद्धा जी नेहमीची गर्दी असते ना, ते खूपच आहे. बघा ही गर्दी, खूप गर्दी आहे. आज रविवार असल्या कारणानं गर्दी आहे. इकडे पण गर्दी आहे खूप. आणि हे बघा किती सुंदर परिसर वाटतोय. चल बस झालं ना, करावं दे. खूप छान काढलेत आपण, कारण सकाळीच आम्ही खूप सुंदर फोटो काढलेले आहेत, त्यामुळे मला नाही वाटत की आता पुन्हा फोटो काढायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ असलेला पुतळा, भव्य आणि दिव्य. हे बघा काय पुतळा आहे. महाराजांचं कार्य करतो तो कुठं नाही, जगातल्या सगळ्याच कान्याकोपऱ्यात. खरंय खरंय. प्रचंड गर्दी आहे आणि प्रत्येकाला फोटो काढण्याचा मोह अजिबात आवरत नाही. कुठला माणूस मला असा ग्रुप दाखवा की जो विदाऊट मोबाईल उभा आहे आणि अजिबात नाही आहे. कोणताही व्यक्ती असू देत, कोणताही, प्रत्येक व्यक्तीकडे अहो ते सोडावं. हे साधे फॉरेनर्स बघा, हे बघा मी तुम्हाला दाखवतो. हां यांचं सुद्धा काय की ते पण म्हणतात की बाबा असा असा फोटो काढा, म्हणजे मोबाईल आहे आणि काही नाही आहे. लोक नुसते फोटो काढतात पण कोणी साठवून घेत नाही की. आणि इथे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक दाखवतो, स्वामी विवेकानंदांचा हा पुतळा. क्या बात आहे यार. एक तासाचा सगळा प्रवास असतो परतीचा सुद्धा, आणि जाण्यासाठी सुद्धा आपल्याला 1 तास लागतो. आणि समोर दिसत असेल ते जे आहे तर ते हॉटेल ताज हॉटेल जे म्हटलं जातं, आणि त्याच्या शेजारी प्रसिद्ध असं ऐतिहासिक आणि मुंबईचं स्वरूप किंवा मुंबई म्हटलं की ती गोष्ट येतेच, ते आहे आपलं गेटवे ऑफ इंडिया, मुंबईचं प्रवेशद्वार ज्याला म्हणता येईल. आता इथे एक गोष्ट दिसून येऊ शकते की इथे जहाज जाते, म्हणजे फेरीबोट जाते आहे, त्याच्या अवतीभोवती खूप सारे पक्षी आहेत. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा ही जी आहे ना, ही याच्या अवतीभोवती इतके पक्षी आहेत ना, त्याचं कारण असं लोक आहे ना खायला देत आहेत. आता बघा तिथे खूप आहेत, म्हणजे प्रचंड पक्षी आहेत, म्हणजे हातातून सुद्धा तुमच्या त्या खायला घेऊ. हे बघा आता इथे शेजारी 2 पक्षी उडतात बघा. तर त्या बोटीमध्ये खूप सारी लोक त्यांना खायला देत आहेत. त्यामुळे काय झालेलं आहे की ते सगळे पक्षी तिथे आलेले आहेत.
अत्यंत सुंदर आणि मनमोहक असं वातावरण झालेलं आहे अवतीभोवतीचं. रंगांच्या छटा या समुद्रामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने मिसळतात. जसे की सूर्य आहे, सूर्याची किरणं असतील आणि त्यात या ज्या काही होड्या आहेत. आता बघा ही आहे, हे बघा खूप सारे पक्षी आहेत त्याच्या अवतीभोवती. याचं कारण असं की लोक त्यांना खायला देत आहेत. बघा चिप्स, वेफर्स, चपात्या किंवा तुमच्याकडे जे काही असेल त्या सगळ्या गोष्टी. आणि आत्ता आपण पोहोचतोय मुंबईच्या एक अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी, ते म्हणजे मुंबईचं प्रवेशद्वार गेटवे ऑफ इंडिया. आणि समोरच आहे हॉटेल ताज गेटवे ऑफ इंडिया. सुंदर कलर पसरलेला सगळीकडे. सूर्यास्त होऊ लागलेला आहे. रंगांच्या छटा अगदी त्या समुद्राच्या पाण्यावर असतील खूप सुंदर पद्धतीने. आणि आता लाटांचा आकार सुद्धा वेगळा वाढतोय बघा. थोडी होडी हालतीये. लाटा ज्या आहेत ते वाढत आहेत. जाताना एवढ्या नव्हत्या बघा इथे. हा एवढ्यात लाटा वाढलेल्या आहेत आता थोड्याशा. आणि हे बघा समोर असलेलं हॉटेल ताज आणि गेटवे ऑफ इंडिया आणि हे सगळे पक्षी. आणि इकडे सूर्यास्त होऊ लागलेला आहे. सूर्यास्तामुळे रंगांच्या छटा ज्या आहेत त्या खूप वेगळ्या पद्धतीच्या आपल्याला दिसून येत आहेत.